नमस्कार मित्रांनो, आपल्या माझी योजना चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते। कारण राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणि या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय 2 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, कमी उत्पन्न आणि शेतीतील सततची अडचण यामुळे अनेक शेतकरी बँक कर्ज फेडू शकत नाहीत। हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे। आता या योजनेत नेमकं काय मिळणार आहे ते समजून घेऊया। मित्रांनो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेली अल्पमुदत पीक कर्ज आणि जी कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहेत, अशा सर्व पात्र कर्जांवर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। म्हणजेच एक किंवा अनेक बँकांमध्ये असलेली थकबाकी एकत्र करून ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचं पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन केले आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, पण इथे आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कर्जमाफी मिळाली होती आणि ज्यांचं उरलेलं थकीत कर्ज 50,000 रुपयांपर्यंत आहे, त्यांनाही 50,000 रुपयांपर्यंत दिलासा दिला जाणार आहे। पण 50,000पेक्षा जास्त रक्कम असल्यास ती स्वतः शेतकऱ्याला भरावी लागेल। मित्रांनो, यासोबतच एक वेगळी संधी देखील दिली जाणार आहे। जी शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजेच फक्त कर्जमाफीच नाही तर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सरकारकडून मदत मिळणार आहे। आता अर्ज प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी आणि बँक तपशील यांची नोंदणी अनिवार्य असणार आहे। तसेच राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी बँका या सर्व कर्जांसाठी ही योजना लागू असणार आहे। मित्रांनो, मात्र काही लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, ज्यांचं मासिक उत्पन्न किंवा पगार 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे। सरकारी कर्मचारी, काही सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी तसेच आयकर भरणारे व्यक्ती यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला दिलासा देण्यासाठी एक मोठा प्रयत्न आहे। पण खरी मदत त्यांनाच मिळणार आहे जे खरोखर पात्र आहेत। म्हणून मित्रांनो, तुमची कागदपत्र तयार ठेवा आणि अधिकृत अपडेट सतत तपासत रहा। आणि अशाच विश्वासार्ह सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत।